पंढरपुरातील तरुणांना आता पोलिसांनी थेट चेतावणी दिली आहे। शिक्षणाचा मार्ग स्वीकारून चांगले नागरिक व्हा, गुन्हेगारी वृत्तीमध्ये अथवा गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नका, अन्यथा थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी पंढरपूरचे नूतन IPS प्रशांत रगळे यांनी दिली। आज मी एका गंभीर विषयावरती आपणास सर्वांसोबत बोलत आहे। आपल्या भागात काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत। ही लोक सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ, पैसे आणि ताकदीचा जो बळ आहे त्याच्या आधारावरती आपल्या जी तरुण पिढी आहे त्यांना आकर्षित करून त्यांना आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत। तर मला सांगायचे आहे की हा जो गुन्हेगारीचा जो मार्ग आहे हा म्हणजे कायमचा नाश। या मार्गावरती ना तुम्हाला सन्मान आहे, ना तुम्हाला सुरक्षितता आहे, आणि आहे तर फक्त पश्चाताप। त्यामुळे मी आपल्या भागातील सर्व तरुणांना व इतर व्यक्तींना एक चेतावणी देतो की अशा कुठल्याही अवैध टोळ्यांमध्ये, गुंडगिरीमध्ये व इतर कुठल्याही अवैध धंद्यांमध्ये न गुंतता शिक्षणाचा मार्ग अवलंबावा। शिक्षण हाच असा एकमेव मार्ग आहे ज्याने तुम्हाला सन्मान, ज्याने तुम्हाला सुरक्षितता व ज्याने तुम्हाला खरंच यश मिळू शकते। पंढरपूर पोलीस अगदीच सक्षम आहे आणि ह्या सगळ्या अवैध धंदे व जी व्यक्ती ह्या अवैध गुंडगिरीमध्ये व अराजकता पसरवण्यामध्ये जीही लोक सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही आहोत। त्यामुळे माझी ही चेतावणी आपण गांभीर्याने घ्या आणि पालकांनाही माझी अशी विनंती आहे की कृपया करून आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या वाटेने जाऊन त्यांना यश मिळेल यासाठी प्रयत्न करावा आणि ह्या ज्या काही अराजक तत्व आहेत त्यांच्यापासून दूर राहावे आणि अशा कुठल्याही कारवाईमध्ये जर आपण सक्रिय होशाल तर पोलिसांचा नक्कीच तुम्ही पिछा सोडू शकणार नाही आणि तुमच्यावरती योग्यरित्या कानूनी कारवाई केली जाईल। धन्यवाद।